लहानपणापासून म्हणजे 5वी पासून मी 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायचो. हं. आई वडील मामा हे माझे हिरो होते. पैसा कमवणं ही काळाची गरज आहे. बरोबर. नुसतं सामाजिक काम केलं तर लोक वेड्यात काढतील आणि आपलं घर सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याची घरं सांभाळणं किंवा दुसऱ्याच्या घरांना देशात येणं ह्याच्यासारखा मूर्खपणा नाही. म्हणून मी विचार केला आणि लहानपणापासून मला तशी बिझनेसमध्ये आवडच होती. मी लहानपणी टिकल्या विकल्या, राखी विकलेली. म्हणजे हे सगळं करत असताना 8वी 10वी मध्ये मी बेकरीमध्ये थांबायचो माझ्या मामांच्या. म्हणजे संघर्षमय संघर्षमय. हो. मी वडिलांबरोबर लिंबाच्या गाळ्यावर जायचो. लिंब व्यवसाय आमचा, वडिलांचा लिंबाचा व्यवसाय. हातावर लिंब विकणारे माझे वडील खरे हिरो होते. मी 8वी ते 10वी जसं बेकरीत काम केलं तसं 10वी ते ग्रॅज्युएट पर्यंत मी कराटेचे क्लास घ्यायचो आणि त्याचबरोबर 10वी ते ग्रॅज्युएट पर्यंत मी रसाच्या गुरात माझ्या मोठ्या मामांच्या इथे काम करायचो. तर तिथं असल्यामुळे माझा जनसंपर्क वाढत होता. कराटेमुळे मी नॅशनल इंटरनॅशनलला खेळल्यामुळे माझा महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगला संपर्क होता. नॅशनल इंटरनॅशनल टुर्नामेंट मी विनर आहे. त्यामुळे त्यावेळेस लहानपणापासून मी मेडल घ्यायची मला सवयच होती. गोल्ड मेडल आहे ते मला मिळालेलं राज्यस्तरीय नॅशनल इंटरनॅशनल हे होतं. पण आर्थिक बाजू कुठेतरी कमी पडत होती आणि त्याच वेळेस मला सिटी बँकेतनं जॉब आला. वेळेचं महत्व तर तुम्हाला समजलं पाहिजे, पण त्या वेळेच्या महत्वावर प्रायोरिटी कुठं देता आली पाहिजे, कुठल्या ठिकाणी दिली पाहिजे, मग त्या काळाप्रमाणे कुठं किंवा फ्युचर बघून दिली पाहिजे. म्हणून प्रायोरिटी मॅनेजमेंट आणि थॉट मॅनेजमेंट, विचारांची पण मॅनेजमेंट असली पाहिजे. त्याच्यावर जास्त आम्ही काम, म्हणजे मी स्वतः व्यक्तिगतरित्या काम केलं. चांगला संपर्काचा फायदा करून घेतला आणि आज माझ्याकडे 94 कंपन्या आहेत की ICICI, HDFC, टाटा, बजाज माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर आहेत आणि 450 मुलं तिथं काम करतात. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घुसलो. तिथं एक 7-8 स्कीम केल्या. मग त्या स्कीम मधनं जो पैसा आला त्याच्यातनं मी विचार, मग छावणी नावाचं एक रिसॉर्ट आम्ही केलं, ज्याला आज लंडन पार्लमेंटमध्ये अवॉर्ड आहे.